नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे। आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला क्रिमिनल फोर्स म्हणजे फौजदारी पात्र बलप्रयोग, नंतर असॉल्ट म्हणजे हमला, आणि त्या हमल्यात सुद्धा आपल्याला माहिती आहे जसा उद्देश असेल किंवा ज्या प्रकारचा हमला असेल त्यानुसार वेगवेगळे त्याचे त्या अपराधाचे कलम आहेत। जसं आपण जुन्या IPCची तुलना करायला गेलो, जे कोणी जुने विद्यार्थी असेल त्यांना नवीन हा जो BNS कायदा आहे समजून घ्यायला अतिशय सोपा आहे, कारण आपल्याला यामध्ये काय बदल झालेले आहेत, कलम बदल झालेले आहेत, म्हणजे नंबरिंग बदल झालेले आहेत, कन्सेप्टमध्ये थोडाफार जसं की जबर दुखापतीचं आपण पाहिलं 20 दिवसाचं होतं तर 15 दिवस आणलं, त्याचबरोबर काही नवीन अपराध ॲड झालेले आहेत। म्हणजे ज्याचा IPCचा चांगला अभ्यास असेल त्याला BNS समजायला जास्त अवघड असणार नाही, कलम सुद्धा पाठ करायला त्याला जास्त अवघड असणार नाही। मित्रांनो, कलम पाठ करण्यासाठी मी तुम्हाला अजिबात म्हणजे तुम्हाला कसल्याही त्या ठिकाणी मेहनत नाही आहे। कलम पाठ करण्यासाठी आपण प्रत्येक कलमाच्या ट्रिक्स देतो आणि व्याख्या असेल तर व्याख्याच्या सुद्धा ट्रिक्स देतो। कलम असो पोट कलम असो, प्रत्येकाची ट्रिक्स मी तुम्हाला देत असतो। त्याचं उदाहरण समजून सांगण्यासाठी विविध पिक्चरचा वापर मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही। तुमच्या कन्सेप्ट सुद्धा चांगल्या क्लिअर होतील, कलम सुद्धा लक्षात राहतील, पोट कलम सुद्धा लक्षात राहतील। तत्पूर्वी मित्रांनो, आपण आपली जी इंटिग्रेटेड बॅच आहे डिपार्टमेंटल PSI साठी, जी बॅच आपली चालू आहे आणि ह्या बॅचवर 20% अतिरिक्त डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। आज 26 नोव्हेंबर म्हणजेच भारताचा संविधान दिन, या संविधान दिनाच्या निमित्ताने खास ऑफर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे। आणि ॲप्लिकेशनवर जायचे, तिथं तुम्हाला संविधान कॅपिटलमध्ये SANVIDHAN 20 संविधान 20 नावाचा कुपन कोड दिसेल, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे। आणि आपली जी बॅच आहे ज्याची किंमत 10,000 आहे, इतर सर्व बाहेरच्या बॅचच्या किमती पहा आणि आपल्या बॅचच्या किमती पहा। मित्रांनो, इतर सर्व बॅचच्या तुलनेत आपली बॅचची फी अतिशय कमी आहे आणि त्यात पण आपण अतिरिक्त 20% डिस्काउंट देत आहे आणि हा डिस्काउंट अतिशय लिमिटेड आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या डिस्काउंटचा फायदा घ्या। ज्यांनी कोणी आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल नसेल केलं त्यांनी आपलं अभिनव नव भारत नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतरही मिळेल, कोणी आयफोन मोबाईल यूज करत असेल तर ॲप स्टोअरवर सर्च केल्यानंतरही मिळेल। इवन आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक आहे। आपला टेलिग्राम चॅनल @PSI गुरु आहे, तिथं सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक उपलब्ध आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि हे जे सर्व शिक्षक वृंद दिसतात हे सर्व अनुभवी आहेत, एक्सपर्ट आहेत, शिवाय अधिकारी आहेत। यांचे एकदा डेमो लेक्चर पाहून घ्या, डेमो लेक्चर आवडलं तरच तुम्ही बॅच जॉईन करा। मी म्हणणार नाही की तुम्ही डायरेक्ट बॅच जॉईन करा, तुम्हाला या बॅचमध्ये सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहे। म्हणजे तुम्हाला सर्व लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे, विथ लाईव्ह रिव्हिजन होणार आहे, तुम्हाला अनलिमिटेड यूज आहेत। 2 वर्षासाठी हा जरी बॅचचा कालावधी असला तरी तुम्हाला किमान 2 जाहिराती सुद्धा कव्हर होऊ शकतात। इवन हा जो स्टाफ आहे नुसता रेकॉर्डेड लेक्चर देऊन तर राहणार नाही, तर तुम्हाला लाईव्ह रिव्हिजन घेणार आहे, तुम्हाला PIQ सोडवून देणार आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज देणार आहे। माझी ओळख सर्वांनाच माहिती आहे, सचिन चौगले सर, जे API आहे फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन पुस्तकाचे लेखक आहेत आणि स्वतः डॉक्टर आहेत। कराडकर सर मराठी व्याकरणाचे शिक्षक आहेत। वैभव सांगळे सर इंग्रजी व्याकरण महाराष्ट्रात टॉपर आहेत, 2023चा टॉपर म्हणा किंवा महाराष्ट्रात 4थी रँक जरी त्यांची आली असली तरी इंग्रजी ह्या विषयात त्यांना आउट ऑफ मार्क्स प्राप्त झालेले आहेत। रुपेश आमले सर सर्वांनाच माहिती आहे। तर मित्रांनो, ह्या ऑफरचा फायदा जास्तीत जास्त मुलांनी घ्या। चला मित्रांनो, आपल्या लेक्चरकडे पुन्हा जाऊया, सुरुवात करूया। मित्रांनो, जुन्या IPC मध्ये जर आपण पाहिलं की गैरपरिरोध संपला की बलप्रयोगाचा चॅप्टर चालू होतो। जे काही कलम असतील, समजा सरकारी लोकसेवकावर फौजदारी पात्र बल प्रयोग करणे किंवा हमला करणे, यासाठी एकत्रित कलम होता जुन्या IPC मध्ये, जसं की 353। आता हाच 353 आपल्याला कलम 132 मध्ये पाहायला भेटेल। म्हणजे स्त्रीवर जर हमला केला, स्त्रीवर जर फौजदारी पात्र बल प्रयोग केला तर तो विनयभंगामध्ये मोडत होता। जुन्या IPC मध्ये 354 होता, मग 354 ABCD असं त्या ठिकाणी केलं गेलं होतं, जसं की जे वर्मा कमिटीच्या शिफारशी असतील,
महिलांवरील वाढणारे अत्याचार असतील त्या अनुषंगाने 2012 निर्भया केस नंतर केलेले बदल होते त्या IPC मध्ये। आता मात्र नवीन BNS मध्ये महिलांसाठी स्वतंत्र चॅप्टर प्रकरण 5 मी ऑलरेडी शिकवलेला आहे। त्यातला प्रत्येक कलम तुम्हाला मी आपल्या बॅच मध्ये शिकवलेला आहे। त्यातल्या प्रत्येक कलमाच्या ट्रिक्स सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत। आता ह्या चॅप्टर मध्ये मात्र महिलांवरील होणारा हमला किंवा महिलांवर होणारा फौजदारी पात्र बल प्रयोग इथं तुम्हाला पाहायला भेटणार नाही। तर तो प्रकरण 5 मध्ये कलम 74 ते 79 मध्ये पाहायला भेटेल। BNS मध्ये काय केलं, जे महत्त्वाचे फॅक्टर आहेत, जे महत्त्वाचे घटक आहेत, ज्यावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, प्रायोरिटीने ते घटक सुरुवातीला घेतलेत। म्हणजे प्रकरण 5 त्यामध्ये महिला आणि बालकांचा त्यांना त्या ठिकाणी घेतलेला आहे। महिला आणि बालक 63 ते 99 हे कलम मी तुम्हाला शिकवले आहेत। 63 बलात्कारापासून सुरुवात होते, म्हणजे जे गंभीर गुन्हे आहेत त्याला आधी प्रायोरिटी देण्यात आली। मित्रांनो, आपण दुसरीकडे भरकटणार नाही, आपल्याला समजून घ्यायचंय की हे फौजदारी पात्र बल प्रयोग हमला यामध्ये काय फरक आहे आणि त्यास कोणकोणत्या प्रकारात तो गुन्हा कन्सिडर केला जातो। लोकसेवकावर केलेला हमला आपल्याला 132 मध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या सिलेबस मध्ये काही ठराविक सिलेक्टेडच कलम आहेत, परंतु जर सांगायला गेलं हमला आणि फौजदारी पात्र बल प्रयोग यांचे संयुक्त कलम आहेत, एकत्रच कलम आहे। जसं की एखाद्याची मानहानी करण्यासाठी केलेला हमला असेल, आपण बऱ्याच वेळा पाहतो एखाद्या राजकीय नेत्याची सभा चालू असते, प्रचार करत असतो आणि अचानक कोणीतरी येतं आणि त्याच्या चेहऱ्यावर काळं फासतं, शाई फेकतं किंवा कानाखाली मारतं किंवा दगड फेकतं, चप्पल फेकतं। हा मानहानी करण्याच्या उद्देशाने केलेला हमला असतो। एखादा वयस्कर वृद्ध आजोबा आपली बँकेतून पेन्शन काढून बँकेच्या बाहेर पडत असतात आणि त्यांच्या हातातली जी पिशवी असते ज्यामध्ये पैसे ठेवलेले असतात, ती पिशवी बळकवण्यासाठी त्या वयस्कर आजोबावर कोणीतरी धक्का देऊन हमला करतो। म्हणजे एखादी याची मालमत्ता बळकवायची असेल, चोरी करायची असेल, त्या अनुषंगाने केलेला हमला त्यासाठी वेगळा कलम आहे। मानहानी करण्याच्या अनुषंगाने केलेला हमला त्यासाठी वेगळा कलम आहे। लोकसेवकावर त्यांनी काम करावं करू नये या अनुषंगाने केलेला हमला असेल, फौजदारी पात्र बल प्रयोग आहे, त्यासाठी वेगळा कलम आहे। आणि एखाद्या महिलेला अपमानित करावं या अनुषंगाने केलेला हमला असेल, फौजदारी पात्र बल प्रयोग असेल, तर त्यासाठी विनयभंग आता 74 ते 79 हे कलम तुम्हाला माहिती आहेत BNS मध्ये। आता इथं ते येणार नाहीत, ते तिकडे शिफ्ट केलेत। एखाद्याला अचानक राग आला, आपण म्हणतो ना अचानक, म्हणजे प्रक्षोभक कारण आलं, कोणीतरी तुमच्या घरच्यांना शिवी दिली आणि तुम्हाला अचानक प्रक्षोभक कारण भेटलं, अचानक राग आला, म्हणजे ज्यावर तुमचा कंट्रोल नव्हतं। सडन प्रोवोकेशन म्हणजे आपण म्हणतो ना ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन, अचानक राग आला आणि त्या रागाच्या भरात जर हमला झाला तर त्याला शिक्षा सौम्य आहे, 1 महिन्यापर्यंतची, कलम 136 मध्ये। आणि जर राग नसताना, उद्भवलेला राग नसताना जर हमला केलेला असेल, किरकोळ कारण आहे, तो माय पार्किंगला गाडी लावली म्हणून यांनी त्याचा हमला केला, तर 131 मध्ये ते कलम काय सांगतं की गंभीर प्रक्षोभक कारण नसताना केलेला हमला असेल 3 महिन्यापर्यंत शिक्षा। हे मी जुनं नवं एकत्र करून सांगण्याचा का प्रयत्न करतो मित्रांनो, जुन्या विद्यार्थ्यांना ते लवकर शॉर्टकट मिळेल आणि लवकर लक्षात राहील, आणि नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा टेन्शन नाही, प्रत्येक कलमाचं मी ट्रिक्स देणार आहे, भले की जुनं कलम तुमच्या लक्षात असो नसो किंवा येऊ नाही येऊ। चलो, आता जुना IPC जो होता, फौजदारी पात्र बल प्रयोगाची व्याख्या आपल्याला 349 मध्ये पाहायला भेटली होती। फक्त बल प्रयोगाची व्याख्या आपल्याला IPCच्या 349 मध्ये पाहायला भेटली होती। तो जर बल प्रयोग 350 फौजदारी पात्र बल प्रयोग असेल, म्हणजे गुन्हेगारी उद्देशाने केलेला बल प्रयोग असेल, एखाद्याला इजा पोहोचवण्याच्या अनुषंगाने बल प्रयोग केला असेल, एखाद्याला त्रास देण्याच्या अनुषंगाने बल प्रयोग केला असेल, एखाद्याला भीती दाखवण्यासाठी बल प्रयोग केला असेल, एखाद्याला नुकसान पोहोचवण्याच्या अनुषंगाने बल प्रयोग केला असेल, त्याच्या संमतीशिवाय बल प्रयोग केला असेल, त्यामागे गुन्हेगारी उद्देश असतो। उद्देश नसेल तर जाणीव असते, तर त्याला फौजदारी पात्र बल प्रयोग म्हणतात। याची व्याख्या 350 मध्ये होते आणि जुन्या IPC मध्ये 351 मध्ये हमल्याची व्याख्या होते। हमला आणि बल प्रयोगाचं एक जवळचं नातं आहे, ज्याला बल प्रयोग समजन त्याला फौजदारी पात्र बल प्रयोग समजन, आणि ज्याला फौजदारी पात्र बल प्रयोग समजन त्याला हमला हा कन्सेप्ट समजेल। आणि हे जे 3 कलमांमध्ये
कन्सेप्ट होता आणि तो कन्सेप्ट ज्याला समजला त्यानुसार जुन्या IPC मध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे 352 ते 358 मध्ये त्या हमला आणि फौजदारी पात्र बल प्रयोगाच्या वेगवेगळ्या उद्देशाने केलेला हमला किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग असेल त्याला त्या शिक्षा होत्या। जसं की 354 महिलाच्या संबंधित होता, 353 लोकसेवकाशी संबंधित होता। आता हे सारं जुनं IPC मधलं ज्याच्या लक्षात असेल त्याला इथं लक्षात ठेवायला काही अवघड जाणार नाही, त्याला फक्त कलम नंबर लक्षात ठेवायचे। आता मित्रांनो कन्सेप्टकडे येऊ आपण। बल प्रयोग त्याला म्हणतो फोर्स। त्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवण मित्रांनो। आता या ठिकाणी फोर्स वेगवेगळ्या प्रकारे, फोर्स म्हणजे काय जे कोणी सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं असतील त्यांना समजायला अतिशय सोपं जाईल। फोर्स म्हणजे काय? बल, बल म्हणजे फोर्स। आता सायंटिफिक जर त्याची डेफिनेशन पाहिली ती डेफिनेशन आपल्याला समजायला पुढे पाहिजे आपल्याला। म्हणजे सायंटिफिक डेफिनेशन काय आहे? बल म्हणजे फोर्स। आता भौतिक राशी तुम्हाला माहिती आहे, वेग, काळ, अंतर हे ज्या काही सगळ्या भौतिक राशी, काही सदिश, अदिश। आता फोर्स सुद्धा एक सदिश राशी आहे, म्हणजे वेक्टर क्वांटिटी आहे। फोर्स हे एक राशी आहे। कोणती राशी आहे? भौतिक, भौतिक राशी आहे की जी काय करते, एखाद्या पदार्थाला काय करते, तो पदार्थ स्थिर असेल तर त्याला गतिमान करते, गतिमान असेल तर स्थिर करते किंवा गतीमध्ये बदल करते। म्हणजे लक्षात आलं तुम्हाला? अवस्था बदलते, पदार्थाची अवस्था बदलवते। म्हणजे बल म्हणजे फोर्स, फोर्स ही अशी एक भौतिक राशी आहे जी पदार्थाची अवस्था बदलते, म्हणजे स्थिर पदार्थाला गतिमान करते, गतिमान पदार्थाला स्थिर करते किंवा त्याच्या गतीमध्ये बदल करते। फास्ट होता तर स्लो करते, स्लो असेल तर फास्ट करते। ही जसे सायंटिफिक डेफिनेशन आहे फोर्सची, बलाची, अगदी सेम तशीच डेफिनेशन आपल्याला इथं वापरायची, जास्त अवघड नाहीये। बळाचा वापर बल प्रयोग। या ठिकाणी बल प्रयोग कशासाठी केला जातो तर एखाद्या व्यक्तीच्या ठाई गती निर्माण करणं, गती त्यामधली थांबवणं म्हणजे गती विराम करणं किंवा गतीमध्ये बदल करणं याला म्हणायचं बल, फोर्स। आणि हेच जर गुन्हेगारी उद्देशाने असेल, एखाद्याला त्रास देण्याच्या अनुषंगाने असेल, एखाद्याला इजा पोहोचवण्याच्या अनुषंगाने असेल आणि एखाद्याला भीती दाखवण्याच्या अनुषंगाने असेल आणि त्याच्या संमतीशिवाय असेल। समजा नवरदेव घोड्यावर बसलाय, पुढे मस्तपैकी नाचतायत आलेले वराडी मंडळ सगळे, नवरदेव पण चांगला मोसम मध्ये, पण एक जण त्याचा मित्र खोडीचा आला आणि त्याला नवरदेवाला इजा पोहोचायची होती आणि त्या संमतीशिवाय नवरदेवाच्या घोड्याचं शेपूट त्याने पकडलं आणि घोडा उधाळला। नवरदेव एकीकडे, घोडा एकीकडे, वराडी बल तिकडच। इथं मात्र त्या बिचाऱ्याचं नुकसान झालं, इजा झाली, पुढे जाऊन त्याचं लग्न दुसऱ्या दिवशी लावावं लागलं। म्हणजे याला काय म्हणायचं? फौजदारी पात्र बल प्रयोग म्हणायचं। आता आधी बल प्रयोग समजून घेतला। बल प्रयोग म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या ठाई गती बदल करणं, गती विराम करणं किंवा गती निर्माण करणं। मग त्या व्यक्तीने बाळगलेल्या पदार्थाच्या माध्यमातून असेल, मग ते व्यक्तीने बाळगलेला पदार्थ किंवा एखाद्या व्यक्तीने, म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीने वाहनावर चाललाय, मोटरसायकलवर चाललाय, म्हणजे त्यांनी बाळगलेला एक पदार्थ आहे, तो मोटरसायकलवर चालला आणि त्या मोटरसायकलला तुम्ही पंक्चर करण्यासाठी खिळे टाकले अचानक रस्त्यावर, किंवा एखाद्या काहीतरी ते गाडी स्लिप व्हावी म्हणून काहीतरी तुम्ही तिथं तेल ओतलंय, अशा वेळेस ते मोटरसायकल स्लिप झाली, म्हणजे त्या पदार्थाच्या माध्यमातून तो त्या मोटरसायकलवर बसणाऱ्या व्यक्तीच्या गतीमध्ये बदल झाला, त्याला इजा झाली, तर हा फौजदारी पात्र बल प्रयोग। म्हणजे एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट प्रत्यक्षपणेच आपण स्वतःद्वारे प्रत्यक्षपणे शारीरिक बलाचा वापर करून फक्त आहे का? नाही, तर 3 प्रकारे त्या व्यक्तीच्या स्पर्श संवेदनावर परिणाम करता येतो आणि ते 3 प्रकार म्हणजे पदार्थाद्वारे, म्हणजे स्वतःकडच्या पदार्थाद्वारे, त्या व्यक्तीने धारण केलेल्या पदार्थाच्या मार्फत किंवा डायरेक्ट त्या व्यक्तीवर काहीतरी पदार्थाचा संपर्क घडून आणवायचा आणि त्या व्यक्तीच्या स्पर्श संवेदनावर परिणाम घडून आणायचा आणि त्या स्पर्श संवेदनावर परिणाम घडून आल्याने त्या व्यक्तीच्या गतीमध्ये बदल होतो। म्हणजे कसं की आता या ठिकाणी एक क्राऊड येतोय आणि तो क्राऊड समजा भले की तो बेकायदेशीर जमाव असेल, आपल्याला फक्त व्याख्या समजून घ्यायची, तर हा बेकायदेशीर जमाव आत येऊ नये म्हणून इथं पाण्याचे फवारे चालू आहेत, जेणेकरून तो क्राऊड पलीकडे जावा। जसं दंगल, रिवॉर्ड्स या दरम्यान पोलीस सुद्धा पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करतात अग्निशमन दलाच्या गाड्या बोलून। तर या ठिकाणी मात्र या लोकांच्या गतीमध्ये बदल केला जातो, म्हणजेच कशाच्या माध्यमातून? पदार्थाच्या माध्यमातून। ओके, प्राण्यांमार्फत समजा हा सदर व्यक्ती आहे, त्यांनी
नोटीस बजवायला येऊच नाही, या अनुषंगाने मालकाने डायरेक्ट कुत्रं सोडून दिलं. म्हणजेच काय झालाय, बलप्रयोग झालाय. म्हणजे प्राण्यांमार्फत सुद्धा बलप्रयोग होऊ शकतो आणि व्यक्तीमार्फत म्हणजे स्वतःमार्फत. 3 प्रकारे अन्य व्यक्तीवर म्हणजे समोरच्या व्यक्तीवर बलप्रयोग करता येतो. एक म्हणजे पदार्थाद्वारे, एक म्हणजे प्राण्यामार्फत, एक म्हणजे स्वतःमार्फत. स्वतःच्या पदार्थाद्वारे करता येईल किंवा त्याने समोरच्या व्यक्तीने धारण केलेल्या पदार्थावर काहीतरी स्पर्श किंवा बल लावून त्या समोरच्या व्यक्तीच्या स्पर्श संवेदनावर, म्हणजे उदाहरणार्थ मी मस्त चकाचक युनिफॉर्म घालून निघालोय आणि रस्त्यात एक जणांनी गाळात दगड फेकला, त्या दगडाच्या माध्यमातून चिखल माझ्या कपड्यावर उडवला, म्हणजे माझ्या स्पर्श संवेदनावर परिणाम झाला. मग मी ऑफिसला जायचं तर पुन्हा घरी रिटर्न आलो आणि मी पुढे गेलोच नाही किंवा माझ्यावर तो एक प्रकारे बलप्रयोग झाला. मित्रांनो, आपण बलप्रयोग समजून घेतला. बलप्रयोग जसं आपण फिजिक्समधल्या फोर्स या शब्दाची व्याख्या पाहिली, बल या शब्दाची व्याख्या पाहिली, अगदी बलप्रयोग सुद्धा त्याच अर्थाने या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ठायी जी असणारी गती निर्माण करणं, गती बदल करणं आणि गतिविराम करणं, त्याला आपण काय म्हणतो, बलप्रयोग म्हणतो. मित्रांनो, हाच बलप्रयोग समजा गुन्हेगारी उद्देशाने झाला, एखाद्याला इजा पोहोचवण्याच्या अनुषंगाने झाला, एखाद्याला त्रास देण्याच्या अनुषंगाने झाला, एखाद्याला भीती वाटावी या अनुषंगाने झाला, तर त्याला फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणतात, हे आपण सांगितलं. सर्वप्रथम आपण बलप्रयोगाची व्याख्या समजून घेतोय, मग त्यानंतर फौजदारी पात्र. बलप्रयोग यालाच इंग्लिशमध्ये फोर्स ऑफ क्रिमिनल म्हणू शकतो किंवा क्रिमिनल फोर्स म्हणू शकतो. आता या बलप्रयोगाची व्याख्या जे मी तुम्हाला सांगितलं अगदी तेच आहे. बलप्रयोग 3 प्रकारे करता येतो, स्वतःमार्फत, पदार्थामार्फत आणि प्राण्यामार्फत. तेच सविस्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणून 128 कसा लक्षात ठेवायचा, 120 आणि 8 किंवा 1, 2, 8 बलप्रयोगाची व्याख्या करा पाठ. 1, 2, 8 बलप्रयोगाची व्याख्या करा पाठ. किंवा एखादा माठ डोक्यावर घ्यायचा असेल, एखादा माठ फोडायचा असेल तर कशाची गरज आहे, बलाची गरज आहे, फोर्सची गरज आहे. फोडायचा असेल माठ तर लावावं लागेल बल, म्हणजे 1, 2, 8 बल लावावं लागतं फोडायला माठ, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल सुटेबल वाटेल त्या अनुषंगाने तुम्ही ट्रिक्स बनवू शकता. तुम्हाला बलप्रयोगाची व्याख्या पाठ करायची, तुम्हाला माठ फोडायचं आहे म्हणून 1, 2, 8 हो 8 लक्षात ठेवायचं आहे. एखाद्याने जसं अगदी जे मी तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलं तेच फक्त तुम्हाला या ठिकाणी कायदेशीर भाषेत देण्यात आलेलं आहे. एखाद्याने जर अन्य व्यक्तीच्या ठायी गती निर्माण करणे, गतिबदल करणे, गतिविराम घडवून आणणे अथवा एखाद्या पदार्थाचे त्या अन्य व्यक्तीच्या शरीराशी कोणत्याही भागाशी त्या अन्य व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल आणि अशा संपर्कामुळे त्या व्यक्तीच्या स्पर्श संवेदनावर परिणाम होईल. जसं मी उदाहरण दिलं तुम्हाला की मी चांगले स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि कोणीतरी त्या ठिकाणी चिखलात दगड फेकला आणि तो चिखल उडून माझ्या कपड्यावर पडला, म्हणजे मी परिधान केलेल्या याच्यावर स्पर्श संवेदनावर परिणाम झाला ना, मग मला परत घरी जावं लागलं. स्पर्श संवेदनावर परिणाम होईल अशा प्रकारे स्थित असलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडेल. मी समजा मोटरसायकलने जात असा आणि कोणीतरी दगड फेकला किंवा वाटेमध्ये खड्डा खांदला अचानक किंवा काहीतरी फेकून मारलं तर माझी जी मोटरसायकल आहे ती स्लिप झाली, पडलो, म्हणजेच काय झालं, अशा तऱ्हेने त्या पदार्थाच्या ठायी सुद्धा गती निर्माण केली किंवा गतिबदल केला, गतिविराम घडून आणला आणि त्या व्यक्तीच्या बाबत फौजदारी पात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते. म्हणजे गुन्हेगारी उद्देशाने झाला तर फौजदारी पात्र बलप्रयोग. आता ह्या फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा जो बलप्रयोग आहे स्वतःच्या शारीरिक सामर्थ्य वापरून एखादा पदार्थ अशा स्थितीत ठेवून जेणेकरून स्वतःला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला आणखी काही कृती करावी न लागता गती निर्माण होते किंवा गती बदल होतो किंवा गतिविराम घडून येते. मित्रांनो, ऑलरेडी मी हे घेतलेलं आहे, फक्त तुम्हाला एक रॅपिडली या ठिकाणी तुम्हाला जे काही बेर ॲक्टमध्ये असेल ते वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही प्राण्याला गतिमान होण्यास, गतिबदल करण्यास, गतिविराम करण्यास प्रवृत्त करणे. जसं की एखादा तुमच्या घरी समज बजवायला आलाय पण तो पोलीस अधिकारी वॉरंट बजवायला आला असेल किंवा एखादा समज बजवायला आला असेल आणि त्या व्यक्तीने तो समज बजवू नये किंवा एखादी नोटीस तुम्हाला देऊ नये म्हणून तुम्ही कुत्रं मोकळं सोडताय किंवा त्याच्यावर कुत्रं सोडता, म्हणजे एक प्रकारे काय करता, प्राण्यामार्फत सुद्धा बलप्रयोग घडून आणता असं म्हटलं जातं. मित्रांनो, 128 मध्ये बलप्रयोगाची व्याख्या होती आणि तोच बलप्रयोग जर एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, काही कीवर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे तुम्हाला, संमतीशिवाय म्हणजे ज्या व्यक्तीला इजा पोहोचायची असेल त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, म्हणजे हा जो बलप्रयोग करणारा व्यक्ती आहे या व्यक्तीच्या संमतीशिवाय ह्या व्यक्तीला, म्हणजे जो विक्टिम आहे त्या व्यक्तीला इजा असेल, त्रास असेल, म्हणजे इजा असेल, त्रास आले किंवा भीती वाटावी या अनुषंगाने किंवा उद्देशाने किंवा याची
उद्देश नसला तरी ह्या जाणीवेतून काय करत असतो, बलप्रयोग करत असतो, तर म्हणजे त्याने फौजदारी पात्र बलप्रयोग केला. फौजदारी पात्र, फौजदारी हा शब्द जसं की आपण म्हणतो कॉन्स्पिरन्सी कट आणि क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे फौजदारी पात्र कट. फौजदारी हा शब्द कशाच्या अनुषंगाने घेतलाय, गुन्हेगारी उद्देश जर त्या कृती करणाऱ्याचा असेल तर तिथं तो शब्द घेतलाय फौजदारी पात्र बलप्रयोग. म्हणजे गुन्हेगारी उद्देशाने बलप्रयोग केला, एखाद्याच्या संमतीशिवाय बलप्रयोग केला, त्याला इजा आणि त्रास किंवा भीती वाटावी ह्या उद्देशाने बलप्रयोग केला. जर त्याचा उद्देश नसेल परंतु त्याची त्या ठिकाणी जाणीव आहे की याला इजा होईल, याला त्रास होईल, याला भीती वाटेल आणि तो बलप्रयोग म्हणजे फौजदारी पात्र बलप्रयोग ठरतो. मित्रांनो, त्याची सविस्तर व्याख्या, जर कोणी कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, जो कीवर्ड मी तुम्हाला सांगितला, संमतीशिवाय कोणताही अपराध करत असताना अपराध करणारा व्यक्तीचा एक तो उद्देश असतो, उद्देश नसेल तर त्यामागे होणाऱ्या कृतीच्या परिणामाची संभावना किंवा जाणीव त्याला असते. उद्देश आणि जाणीव हे दोन घटक त्या व्यक्तीला माहिती असेल किंवा त्या अपराध करणाऱ्या कृतीमागे जर असेल तर समजायचं तो अपराधी त्या ठिकाणी दोषी आहे, तो अपराध असतो. जर एखाद्याच्या कृतीमागे उद्देशही नाही, जाणीव नाही आणि ती नकळत झाली तर आपण म्हणतो ठीक आहे बाबा ती त्याच्याकडून सद्भावनेने झाली, नकळत झाली, ॲक्सिडेंटली झाली, तर कायदा त्याला कुठेतरी संरक्षण देतो. संमतीशिवाय उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आणि तो कोणत्याही अपराध करण्याचे, इथं लक्षात घ्या, हे जे सुरुवातीचे 4 कीवर्ड सांगितले होते. गुन्हेगारी उद्देश म्हणजे अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ संमतीशिवाय ज्या व्यक्तीच्या बाबतीत बलप्रयोग करण्यात आला त्या व्यक्तीस अशा बलप्रयोगात क्षती म्हणजे नुकसान, हानी पोहोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा त्याचा उद्देश असेल, अथवा अशा बलप्रयोगामुळे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर तो अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते. मी जे गोल केलेत ना तेच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. संमतीशिवाय अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ एखाद्या व्यक्तीला क्षती, भीती वाटावी, त्रास व्हावा यामागे त्याचा उद्देश किंवा जाणीव असते, त्याला फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणायचं. आता फौजदारी पात्र बलप्रयोग सुद्धा 3 प्रकारे करता येतो. जसं बलप्रयोग 3 प्रकारे करता येतो तसं फौजदारी पात्र सुद्धा, म्हणजे एक स्वतः मार्फत, दुसरं पदार्थामार्फत. पदार्थामार्फत म्हणजे काय की समजा मी मोटरसायकलीवर चाललोय आणि मोटरसायकल पाडण्यासाठी लाकूड फेकून मारलं माझ्या पुढच्या टायरवर, म्हणजे पदार्थामार्फत मी पडलो, माझ्या गतीबदल झाला, मी गतिविराम झालो, म्हणजे मला इजा झाली. नंतर प्राण्यामार्फत, प्राण्यामार्फत मग कसं लक्षात ठेवायचं, 129 नोटीस बजावला आला तर कुत्र मागे लावीन, कुत्र मागे लावीन 129, कुत्र मागे लावीन 129 असं ट्रिक्समध्ये लक्षात ठेवायचं. कुत्रे मागे लावेन, मागे लावीन, लावीन यमके 129 कुत्र मागे लावीन, म्हणजेच काय केलं त्यांनी फौजदारी पात्र बलप्रयोग केलं. आता मित्रांनो याचे काही महत्त्वाचे उदाहरणं आहेत, ते उदाहरणावरून सुद्धा तुम्हाला अपराध विचारला जाऊ शकतो किंवा काही उदाहरणावरून सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात आणि वाक्य योग्य आहे का अयोग्य आहे या बाबतीत सुद्धा प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो या ठिकाणी बघा, ह्याच्यावर चालतं एक हा या नदीच्या किनाऱ्याच्या दोराने बांधून ठेवलेल्या नावेत बसलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याची नाव पार्किंगला आहे, पार्किंगला ती नाव सुरक्षित दोराने बांधून ठेवली, तो बिचारा बसलाय मस्तपैकी सेल्फी बिल्फी काढीत नावेमध्ये आणि त्या ठिकाणी तो फील करतोय की मी सुरक्षित आहे, मला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. परंतु एक खोडीचा माणूस येतो, क नावाचा खोडीचा माणूस येतो आणि तो काय करतो, ते दोर सोडून टाकतो. त्याचा उद्देश काय असतो की याला धोका पोहोचावा, त्रास व्हावा, हानी व्हावा, भीती वाटावी असा त्याचा उद्देश असेल. उद्देश नसेल तर त्याच्या कृतीमागे, त्याच्या कृतीनंतर होणाऱ्या परिणामाची त्याला जाणीव असते. दोर सोडून टाकतो आणि अशा प्रकारे उद्देशपूर्वक नावेला प्रवाहामध्ये वाद जायला लावतं. क उद्देशपूर्वक याच्या ठाई गती निर्माण करतो. म्हणजे य हा स्थिर होता या ठिकाणी, हा समजा य आहे तो स्थिर होता, स्थिर, पण त्याला ह्या पदार्थामार्फत म्हणजे नावेमुळे काय झाली, गती निर्माण झाली आणि कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणतेही कृती करावी न लागता गती निर्माण होते, म्हणून क ने याच्या बाबतीत उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आहे. आणि त्या याला क्षती पोहोचावी, भीती वाटावी, त्रास व्हावा, सेम ते कीवर्ड्स येतात. क्षती म्हणजे नुकसान, इजा, भीती वाटावी, त्रास व्हावा या उद्देशाने किंवा त्या जाणीवाने ती कृती केलेली असते. हेच कीवर्ड्स प्रत्येक उदाहरणात तुम्हाला चेक करायचे, तेव्हा त्याला फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणायचं. आता या स्थळ रथावर रथ असतो, त्या रथावर आता तुम्हाला माहिती आहे हा बाहुबली चित्रपट, बाहुबली पार्ट 2, त्याच्यामध्ये देवसेना पालखीमधून चाललेली असते. अचानक तिच्यावर हल्ला होतो, हमला होतो. काही जे लुटेरो असतात ते काय करतात, रथ थांबवतात. याच्यामध्ये देवसेना बसलेली माहिती असं सगळ्यांना. मग ती देवसेना त्या रथातून, त्या पालखीतून उतरते, तलवार घेते आणि तो
जो आडवा आलेला हा पडदा आहे तो पडदा उभा कापते आणि त्याच्यानंतर ती ह्या जो काही गुंड आलेले असतात किंवा लुटारू आले असतात त्यांना सुद्धा मारते आणि त्यानंतर आपण पाहतो महेंद्र बाहुबली तिच्या प्रेमात पडतो. हा झाला चित्रपटाचा जो काही काल्पनिक सीन असेल. त्यातून एक सांगायचा प्रयत्न आहे की या पालखीमधून जात आहे म्हणजे आपली देवसेना पालखीमधून जात आहे आणि याची जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने म्हणजे जो काही लुटेरू लोक आहे म्हणजे क नावाचे तो पालखीचा दांडा धरतो आणि पालखी थांबवतो. म्हणजे पालखीमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या गतीमध्ये बदल झाला ना, म्हणजे या गतिविराम घडून आणला आणि आपल्या शारीरिक सामर्थ्याने ते केलं. म्हणजेच या बलप्रयोगामुळे काय झालं, पुढे त्याचा तो गुन्हेगारी उद्देश असेल किंवा नुकसान पोहोचवण्याचा उद्देश असेल जो काय असेल तो सुद्धा फौजदारी पात्र बलप्रयोग झाला. क एक दगड फेकतो. कुठं फेकतो? चिखलात फेकत असेल, गटारात फेकत असेल. जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तेच, वेगळं काहीच नाही. त्याच्यामुळे आपण हे सगळं रॅपिडली घेतोय. क एक दगड फेकतो आणि त्या दगडाच्या अशा प्रकारे याशी किंवा याच्या पोशाखाशी किंवा याने जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडावा आणि तो दगड पाण्यात पडून याच्या कपड्यावर किंवा याने जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूवर पाणी उडावे असा त्याचा उद्देश आहे. तसे होण्याच्या संभवाची त्याला जाणीव आहे. या दगडफेकीमुळे परिणामी एखाद्या पदार्थाचा याशी किंवा याच्या कपड्याशी संपर्क घडून आला असेल तर कने याच्या बाबतीत बलप्रयोग केलेला आहे. आता पुढचा काय, क एका स्त्रीचा बुरका उद्देशपूर्वक ओढतो. बुरका ओढतो. आता ऍक्च्युली महिलांच्या बाबतीत तसं झालं तर मग तो विनयभंगामध्ये सुद्धा मोडतो. स्त्रीवर हमला केला किंवा एखाद्या स्त्रीला विवस्त्र करण्याच्या अनुषंगाने हमला केला. ऑलरेडी आपण IPC मध्ये 354 ABCD पाहिलं होतं. आता BNS मध्ये ते कलम 74 ते 79 आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिला क्षती पोहोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा ह्या उद्देशाने तिचा जर बुरका ओढला जात असेल तर त्याने फौजदारी पात्र बलप्रयोग केला असं म्हणता येईल. य हा स्नान करीत आहे. मित्रांनो, स्नान करीत आहे त्याला त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाणी मिक्स केलं जात असेल तर एक प्रकारे तो सुद्धा फौजदारी पात्र बलप्रयोग आहे. ह्या गरम पाणी मिक्स करण्याचा उद्देश किंवा जाणीव काय आहे की याला इजा पोहोचावी, त्रास व्हावा, म्हणजे त्यांनी फौजदारी पात्र बलप्रयोग केला. क आंघोळीच्या, लक्षात घ्या, य स्नान करीत आहे तर क हा लय खोडीचा आहे. तो आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळते पाणी मिसळतो माहिती असून आणि या बाबतीत क उद्देशपूर्वक स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याने उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे गती निर्माण करतो. म्हणजे पदार्थाच्या माध्यमातून फौजदारी पात्र बलप्रयोग करत असताना एक तर स्वतःच्या मार्फत, पदार्थाच्या मार्फत किंवा प्राण्यामार्फत असे 3 माध्यम आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता पदार्थाच्या मार्फत काय होतं, समोरच्या व्यक्तीने धारण केलेल्या पदार्थांमुळे किंवा समोरच्या व्यक्तीवर डायरेक्ट प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्याच्या स्पर्श संवेदनावर परिणाम होतो आणि त्या स्पर्श संवेदनावर परिणाम झाल्याने त्या व्यक्तीच्या गतीमध्ये बदल होतो. त्याला इजा पोहोचते, त्याची क्षती होते, त्याला हानी पोहोचते किंवा त्याला भीती वाटते. आणि हे करणाऱ्याचा एक तर हेतू असतो किंवा करणाऱ्याला त्या बाबतीत जाणीव असते. तेच उद्देशपूर्वक असतं किंवा जाणीवपूर्वक असतं तर त्याला आपण फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणतो. याच्या संमती वाचून क हा कुत्र्याला याच्या अंगावर धावून जाण्यास, म्हणजे याच्या संमती वाचून फौजदारी पात्र बलप्रयोग मध्ये आरोपी किंवा जो अक्यूज किंवा जो गुन्हेगार किंवा जो अपराधी क्रिमिनल तो कधीही त्या याची व्हिक्टिमचं संमती घेत नसतो, म्हणजे संमतीशिवाय करत असतो आणि अंगावर धावून जाण्यास त्या कुत्र्याला चितावणी देतो. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी फौजदारी पात्र बलप्रयोग केला. त्या कुत्र्याची त्याला भीती वाटेल, त्रास होईल, इजा होईल, हे सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात. आता मित्रांनो, ज्याला फौजदारी पात्र बलप्रयोग कळाला म्हणजे आधी बलप्रयोग कळाला तर फौजदारी पात्र बलप्रयोग कळणार आहे आणि फौजदारी पात्र बलप्रयोग कळाला असेल तर हमला तुम्हाला कळणार आहे. हमला म्हणजे असॉल्ट, अंगावर धावून जाणे. फौजदारी पात्र बलप्रयोग आणि हमला ह्या दोन्हींच्या पुढे जाऊन संयुक्त शिक्षा कलम आपल्याला पाहायचे आहेत. 131 असेल, 132 असेल, 133 असेल, 134 असेल, मित्रांनो 135 असेल, 136 असेल. तुम्हाला फक्त सिलेक्टेड कलम या ठिकाणी अभ्यासक्रमात आहेत. हमला आणि फौजदारी पात्र बलप्रयोग महिलांच्या बाबतीत घडला तर आपण BNSचे 74 ते 79 पाहिले. सरकारी लोकसेवकाच्या बाबतीत घडला तर कलम 132 लगेच पाहायचा आहे. रागाच्या भरात घडला म्हणजे अचानक घडलेलं प्रक्षोभक कारण आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन, तर कलम 136 मध्ये त्याला शिक्षा 1 महिन्यापर्यंतची 80 आहे. जर समजा तो चोरी करण्याच्या अनुषंगाने घडला, जर तो एखाद्याला मानहानी करण्याच्या अनुषंगाने घडला तर त्यासाठी स्वतंत्र शिक्षा कलम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हमला, तर हमला म्हणजे काय की हा जो व्यक्ती आहे, हमला करणारा व्यक्ती आहे, तो समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय निर्माण करतो, एक प्रकारे दास्ती निर्माण करतो. कसली दास्ती निर्माण करतो? उद्देशपूर्वक किंवा जाणीवपूर्वक. उद्देशपूर्वक, जाणीवपूर्वक हे शब्द तुम्हाला लक्षातच ठेवायचे. उद्देशपूर्वक त्याचा उद्देश असतो
किंवा जाणीवपूर्वक, उद्देश नसला तरी त्याला जाणीव असते की आपण केलेली कृती मात्र समोरच्या व्यक्तीच्या मनात एक प्रकारे भीती निर्माण करते, अशी दास्ती निर्माण करते की आता हा काही क्षणातच माझ्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग करणार आहे, काही क्षणात फौजदारी पात्र बलप्रयोग करणार आहे, म्हणजेच काय, काही क्षणात तुम्हाला इजा करणार आहे, त्रास देणार आहे किंवा भीती वाटेल अशी काहीतरी गोष्ट करणार आहे त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, तर त्याला काय म्हणायचं, हमला म्हणायचं. हा व्यक्ती कोण झाला, हमला करणारा झाला, असॉल्ट झाला. हा असॉल्ट, अंगावर धावून जाणे, हल्ला वगैरे आपण अंगावर धावून जाणे सुद्धा म्हणतो. या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचा हात लागेलच असं नाही, नुसती काठी उगारली धावून गेला, स्पर्श हो नाही हो, शेवटी तो हमला झाला. याच्यामुळे काय होतं की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये एक दास्ती निर्माण झालेली असते, काही क्षणात माझ्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग होणार आहे. समोरचा व्यक्ती घाबरला जातो, समोरच्या व्यक्तीला त्रास, इजा ह्या साऱ्या गोष्टीची त्या ठिकाणी एक प्रकारे संभावना निर्माण झालेली असते. मित्रांनो, हा जो हमला, अंगावर धावून जाणे, यासाठी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी म्हणजे काय, याने उद्गारलेले उच्चार, हमला करणाऱ्या व्यक्तीने उद्गारलेले उच्चार पण महत्त्वाचे आहे आणि हमला करणाऱ्या व्यक्तीचे हावभाव पण महत्त्वाचे आहेत. उच्चार आणि हावभाव हे त्या हमला करणाऱ्या व्यक्तीचा हमला एक प्रकारे काय करत असतं, त्याचं स्पष्टीकरण देत असतं. नुसतं मी म्हटलं हात बांधून मस्तपैकी जागेवर बरं मी तुला झोडपून काढीन, याने हमला होणार आहे का, तर अजिबात नाही. मी फक्त हावभाव केले तर त्याने सुद्धा हमला एक्सप्लेन होणार आहे का, नाही होणार आहे. हमला केलेल्या व्यक्तीचा हमला हा समजण्यासाठी त्याचे हावभाव आणि त्याचे उच्चार दोन्हीही महत्त्वाचे आहेत, दोन्ही एकमेकांना पूरक आहे, खुलासा करणार आहेत. केवळ हावभाव, केवळ उच्चार याने हमला होणार नाही, म्हणून हावभाव आणि उच्चार हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. नुसतं मी हातात काठी घेऊन उभा राहिलो तर समोरच्या व्यक्तीला त्याबाबत दास्तीच निर्माण झाली नसेल म्हणत तर त्याला हमला म्हणता येणार नाही. पण मी अंगावर धावून गेलो, जरी मी तोंडाने शब्दही नाही बोललो, पण मी अंगावर डायरेक्ट धावून गेलो आणि त्याचं गचुंड पकडलं तर त्याला हमला म्हणता येईल, कारण ती सुद्धा ती कृती एक प्रकारे हमला हे व्यक्त करत असते. चला मित्रांनो, तुम्ही सविस्तर समजून घ्या. हमला, जर कोणी कोणताही हावभाव किंवा कसलीही तयारी म्हणजे याला पूर्वतयारी सुद्धा शब्द वापरू शकता. पूर्वतयारी केली, पूर्वतयारी म्हणजे काय, हातात तलवार बिलवार घेऊन आले किंवा काठीपिटी घेऊन आले, मुठपीठ बांधून मस्त आणि दाबात रागात आलाय, दात काढीत 32 दात बाहेर. जो कोणी कोणताही हावभाव किंवा कसलीही तयारी केली, असा हावभाव किंवा तयारी, यामुळे जो कोणी हावभाव किंवा तयारी करेल तो समक्ष हजर असला पाहिजे. लक्षात घ्या, समक्ष हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत समक्ष. तुम्ही एखाद्याला फोन करून बोललायत, लक्षात घ्या, मी इथून एखाद्याला, माझ्या एखाद्या ज्याने मला त्रास दिला त्याला फोन करून इकडून मी मोठ्या आवाजात म्हणतो तुला झोडपूनच काढतो, तुला उद्या तिथे येऊनच मारतो, घरीच येऊन मारतो, तुला मारतो, झोडवतो, हा हमला होईल का, नाही. हमला होण्यासाठी समोर व्यक्ती पाहिजे, समक्ष पाहिजे. समक्ष हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र स्वरूपाचा बलप्रयोग करण्याच्या बेतात आहे अशी दास्ती त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्यामागे त्याचा उद्देश असेल किंवा तसा होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर तो हमला करतो असे म्हटले जाते. लक्षात घ्या. आता इथं हा याचं गचुंड पकडतो, हावभाव करतो ना, आणि काही शब्दही वापरत असेल, तर यातून याचा उद्देश, याला उद्देश नसेल तर याला जाणीव असते की आपण जी कृती करतोय, जो हावभाव करतो, जो उच्चार करतोय, यामुळे समोरचा व्यक्ती घाबरणार आहे, त्याच्या मनात दास्ती निर्माण झाली आहे. काय, कशाची दास्ती निर्माण झालेली आहे की हा काही क्षणात माझ्यावर बलप्रयोग करणार आहे. कोणता बलप्रयोग करणार आहे, फौजदारी पात्र बलप्रयोग करणार आहे. फौजदारी पात्र बलप्रयोग करणार आहे म्हणजेच काय, गुन्हेगारी उद्देशाने तो मला इजा करणार आहे, त्रास करणार आहे, मला तो घाबरवणार, मारणार माझ्या संमतीशिवाय, म्हणजे ते हे. आता मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये काय सांगितले, केवळ उच्चारलेले शब्द हमला या सत्रात मोडत नाही. केवळ उच्चारलेले म्हणजे दोन्हीही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, महत्त्वाच्या आहेत. केवळ उच्चारलेले शब्द, तो तिकडं 200 मीटर लांब आहे तिथूनच म्हणतोय मोठ्याने मी तुला झोडपून काढीन, तर हमला होईल का, नाही. हमला होण्यासाठी ती व्यक्ती समक्ष समोर असावी लागते आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात दास्ती निर्माण होण्यासाठी याचे केवळ उच्चारलेले शब्द नाहीत तर हावभाव सुद्धा महत्त्वाचे आहेत. पण त्याने उगारलेले मूठ असेल, पकडलेलं गचुंड असेल, हातात घेतलेली काठी असेल, फेकून मारलेला दगड असेल, तर जे शब्द आणि हावभाव ही तयारी हे मात्र हमला ह्या सदराला काय करतात किंवा हमला ह्या शब्दाला खुलासा करतात, ह्या शब्दाचा खुलासा करतात, स्पष्टीकरण देतात. इथं बघा उदाहरण, क हा य वर मूठ उगारतो, क हा य वर प्रहार करण्याच्या बेतात आहे अशी, त्यामुळे याची समजूत होती, समजूत व्हावी असा कचा उद्देश असतो किंवा उद्देश नसला तरी जाणीव असते, म्हणजेच कने हमला केलाय. क एका चावऱ्या कुत्र्याची मुसकी सोडू लागतो. चावऱ्या म्हणजे की जो लोकांना चावतो, अशा मुसकी सोडू लागतो म्हणजे सोडली का, नाही.
मुसकी सोडू लागतो तर का हा कुत्र्याला यावर हमला चढवण्यासाठी किंवा हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे अशी याची समजूत होते आणि या तिथून पळायला लागतो. म्हणजे तशी जाणीव सुद्धा असते कृती करणाऱ्याला, म्हणजे हमला. मी तुला आता झोडपून काढेल असे फक्त एवढंच म्हणतोय, मी तुला आता झोडपून काढेल एवढंच म्हणतो, तर हमला होईल का? नाही. मी तुला झोडपून काढेल असे याला म्हणत असताना का हातात काठी घेतो, म्हणजे इथं हावभाव पण महत्वाचा आहे किंवा तयारी पण महत्वाची. नुसता उच्चार महत्वाचा नाही, तयारी हावभाव सोबत असेल तर काही झाले तरी कने उच्चारलेल्या नुसत्या शब्दाची गणना हल्ल्यामध्ये होऊ शकली नसती. अन्य कोणत्याही परिस्थितीच्या अभावी नुसत्या हावभावाची सुद्धा गणना हल्ल्यामध्ये होऊ शकली नसते. म्हणजे दोन्ही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहे, हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. चलो मित्रांनो, तुम्हाला संकल्पना समजून सांगितले, व्याख्या समजून सांगितले, स्पष्टीकरणही तुम्हाला दिले. आता मात्र इथं प्रकरण वाईज म्हणजे अपराधाचं स्वरूपावाईज या ठिकाणी कलम आहे. 131 काय सांगतं? 131 रागात नव्हता रावण. रागात नव्हता म्हणजे प्रक्षोभात, लक्षात घ्या, प्रक्षोभात नव्हता रावण. आता रावण हे कोणतं कॅरेक्टर आहे? आपण म्हणतो ना रावण, राम आणि रावण. राम हे आपलं देवाचं कॅरेक्टर आहे, चांगलं कॅरेक्टर आहे. रावणला आपण बॅड कॅरेक्टर समजतो. म्हणजे रावण, आपल्याकडे आरोपी हा रावणच असा पकडायचा. आता हा रावण आणि हा समजा चांगला माणूस आहे की गंभीर आकस्मिक प्रक्षोभाचे कारण नसताना, गंभीर आकस्मिक प्रक्षोभाचे कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. काय सांगितलं? ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन, अचानक आलेला राग असतो ज्याला नैसर्गिक म्हणजे नॅचरली म्हणता येईल, असं उकरून काढलेला नको. उगाच काहीतरी जुनी दुश्मनी 10 वर्षापूर्वीची किंवा गेल्या वर्षीच्या किंवा एखाद्या उगाच काढायचं उकरून की बाबा हा लय पुढे जातोय, उगाच एक म्हणजे आपण म्हणतो ना एक जलिशी वृत्ती आहे म्हणून उगाच उकरून कारण काढायचं, तर त्याला प्रक्षोभक कारण म्हणता येणार नाही. त्याने उकरून काढलेलं कारण नको आहे, काही संबंध नसताना निर्माण केलेलं कारण नको आहे. म्हणजे आता सांगायचं झालं गंभीर आकस्मिक प्रक्षोभक कारण म्हणजे काय? चालतं चालतं एखाद्याने अचानक तुमच्या एखाद्या घरातल्या नातेवाईकाला धक्का दिला, काहीतरी अपमानकारक शब्द उच्चारला, शिवी दिली आणि ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला ते अचानक राग उद्भवला अचानक, तर त्याला काय म्हणायचं? ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन. तर ते कारण नसताना हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग झाला तर शिक्षा 3 महिन्यापर्यंत किंवा 1000 रुपयापर्यंत किंवा दोन्ही. हा सुद्धा अपराध ENC आहे पण जामीन आहे. मित्रांनो, हा कलम आधी घेतलेला आहे 131. पण तुम्ही म्हणाल याच्यात समजा हा इथं नसताना दिले आणि जर असताना असेल तर मग याच्यासाठी कलम 136 आहे मित्रांनो. कलम किती? 136. आणि पण इथं शिक्षा किती? 136ला शिक्षा 1 महिन्यापर्यंत. मग तुम्ही जर खरंच अचानक उद्भवलेल्या रागात हमला केला, साहजिकच होतो. समजा एखाद्याच्या घरातल्या व्यक्तीवर, एखाद्या महिलेवर कोणीतरी चालतं असभ्य वर्तन केलं, एखादा शब्द उच्चारला, टॉन्टिंग केली, तर तिचा भाऊ असेल तो मग आपल्याला माहिती पळू हाणतो. मग त्याने तो जो काय हमला केला असेल तर त्याला ते कारण असेल ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन, तर त्याला कलम 136 त्याची शिक्षा कमी करेल. 131 वरची 3 महिन्याची शिक्षा त्याला 1 महिन्यापर्यंत आणेल. 136 तुमच्या अभ्यासक्रमात कलम नाही, परंतु हा कलम समजण्यासाठी हा कलम तुम्हाला समजून घ्यावा लागेल. तुम्ही पाठ करा नका करू पण समजून घ्यावा लागेल. तर 1 महिन्यापर्यंत शिक्षा वगैरे आहे किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, तो सुद्धा ENC आहे. लक्षात आलं? 131 रागात नव्हता रावण, तरी पण शिक्षा 3 महिन्यापर्यंत किंवा 1000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही ENC आहे. आता हा कलम तुम्हाला ते सेम मी जो तुम्हाला सांगितलं. आता याचे स्पष्टीकरणात सुद्धा आहे 131 मध्ये. 131 मध्ये स्पष्टीकरण म्हणजे थोडक्यात त्याला काय सांगितलं बाबा, रागात नसताना, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला राग आलाय अचानक, एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करायला आला, साहजिकच आहे तुम्हाला अचानक राग येणार, परंतु त्याला ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन म्हणणार नाही, अचानक उद्भवलेला राग म्हणणार नाही, कारण तो इलिगल आहे. लक्षात घ्या. म्हणजे याच्यात कोणकोणते राग इलिगल आहे की कायद्याचे पालन केले म्हणून किंवा एखाद्या लोकसेवकाने असा लोकसेवक म्हणून आपल्या अधिकाराचा कायदेशीर वापर केला म्हणून अचानक प्रक्षोभन झाले म्हणून त्याला प्रक्षोभन म्हणता येणार नाही. म्हणजे तिथं सुद्धा हा कलम लागू होईल. खाजगीरित्या बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर केला, म्हणजे जर एखादा तुम्हाला दगडाने मारत असेल म्हणून तुम्ही त्याला वीट फेकून मारली किंवा तुम्ही त्याला काहीतरी काठीने डिवचलं म्हणून त्याला आणखी राग आला, मग तर त्याने डायरेक्ट रिव्हॉल्वर काढला आणि गोळ्या झाडायला चालू करत असेल, म्हणजे काय की तुमच्यावर एखादा हमला करत असेल आणि म्हणून तुम्ही त्याचा बचाव म्हणजे स्वतःचा सेल्फ डिफेन्सचा प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे, कायद्याने पण दिला आणि निसर्गाने पण दिला, तर तुम्ही स्वतःचा बचाव करण्याच्या ओघात काही कृती करत असेल म्हणून परत समोरच्याला जर अचानक राग आला, मला
माझा हात पकडतो, आपण पाहतो ना बऱ्याच वेळा, बायको नवऱ्याला मारत असेल, नवरा बायकोला मारत असेल, बायको रोजच नवऱ्याला मारते, एक दिवशी नवऱ्याला सहनच झालं ना, नवऱ्याने बायकोचा हातच पकडला, तुम्हाला रोज का मारती म्हणून. मग बायकोला आणखीन राग आला, अचानक राग आला, म्हणून तिने डायरेक्टच काहीतरी घेतलं, तवा घेतला आणि डायरेक्ट नवऱ्याच्या डोक्यातच टाकला. म्हणजे काय केलं तर बायकोला संरक्षण भेटणार आहे का ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशनचं? तर नाही भेटणार, कारण 131 सांगतोय की असले काही याला ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशनचं म्हणता येणार नाही, किंवा अचानक उद्भवलेला राग म्हणता येणार नाही. बचावाच्या ओघात राग आला आणि म्हणजे किंवा एखाद्या लोकसेवकाने काम केलं म्हणून राग आला, तर हे लक्षात ठेवा. पहिलं काय, प्रक्षोभक कारण हे अपराधासाठी निमित्त म्हणून शोधलेले, म्हणजे इच्छापूर्वक उकरून, स्वतः इच्छापूर्वक उकरून काढलेलं असेल तर त्याला अचानक उद्भवलेला राग म्हणता येणार नाही. स्वतः उकरून काढलेला असेल, लोकसेवकाने कृती केली म्हणून अचानक तुम्हाला राग आला, तर अचानक उद्भवलेला त्याला राग म्हणता येणार नाही, त्याला संरक्षण देणार नाही. कलम 136 त्याला संरक्षण देणार नाही, म्हणजेच 131 नुसार सुद्धा याला शिक्षा होणार. लक्षात घ्या, हे 3 स्पष्टीकरण लक्षात घ्या. हे 3 स्पष्टीकरण म्हणजेच काय, 136चे अपवाद आहेत. हे 3 स्पष्टीकरण म्हणजे कलम 136चे अपवाद आहेत. म्हणजेच ह्या 3 स्पष्टीकरणात जो अचानक उद्भवलेला जरी राग असला तरी सुद्धा त्याला शिक्षा 131 नुसार होणारच असं सांगितलंय. म्हणजे स्पष्टीकरण 2 काय सांगतंय, प्रक्षोभक कारण हे अपराध सौम्य ठरवणे इतपत गंभीर व आकस्मिक होते किंवा कसे तथ्यविषयक प्रश्न आहे. म्हणजे फॅक्ट चेक करून सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं जाईल. मित्रांनो, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं, प्रक्षोभात जर एखाद्याचा मृत्यू घडून आला तर त्याला सदोष मनुष्यवधात पण घेतलं जातं. आणि जर ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन नसेल आणि उद्देशपूर्वक झालेला असेल, प्री प्लॅनने असेल, तसं काही स्वतः उकरून काढलेलं असेल किंवा काय, तर मात्र त्याला खुनात पण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशनला एक शिक्षा सौम्य करण्यासाठी ते हे असतं, निमित्त असतं, कारण असतं, परंतु ते चेक केलं जातं कशावर, फॅक्ट म्हणजे तथ्यविषयक प्रश्न आहे तो, ते फॅक्ट चेक केल्यानंतरच ठरवलं जाईल खरंच ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन आहे का. आणि हे जे 3 स्पष्टीकरणातले जे हे 3 जे आपण पाहिलं की उकरून काढलेलं असेल किंवा कायद्याचं पालन केलं म्हणून आलेलं असेल प्रक्षोभ, आणि खाजगीरित्या बचाव करण्याच्या हक्काचा कायदेशीर वापर केला म्हणून निर्माण झालेला प्रक्षोभ असेल तर त्याला सुद्धा ह्या कलमानुसार शिक्षा असेल, त्याला 136चं संरक्षण नसेल. आता मित्रांनो, 132 हा अतिशय महत्त्वाचा कलम आहे, जो तुम्ही IPC 353 पाहिला होता, तोच IPC 53 आता 132 झाला आहे. आता जो कोणी लोकसेवकावर, लक्षात घ्या, हमला करताना फक्त काही उच्चार करतो का? नाही, हावभाव करतो, मूठ उगारतो, काठी घेतो, दात वाजतो. त्याचे किती दात वाजतो तो? 32 दात वाजतो, 32. म्हणजे जो कोणी वासेल 32शी, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो मोठ्या आवाजात एखाद्या लोकसेवकाला गुमरून बोलला, दात वासवले, मूठ उगारली किंवा भायावर केल्या, धावून आला, तरी सुद्धा तो हमला या सदरात गुन्हा मोडतो. कारण जरी हमला म्हणजे काय, फक्त त्या ठिकाणी स्पर्श व्हावा असं नाही, इजा करावी असं काय नाही. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं, हमला म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये धास्ती निर्माण झालेली, काही क्षणातच माझ्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग होणार आहे, तशी त्याच्या मनात भीती निर्माण झालेली असते, धास्ती निर्माण झालेली असते. पुढं मग याने फक्त काय केलं, एकाने त्या लोकसेवकाला आवळला, दुसऱ्याने त्याच्यावर दात वाचले, काठी उगारली, हे केलं ते केलं. पुढं जर इजा घडून आली तर मग ते दुखापतीचे कलम लागतात. आपण ऑलरेडी पाहिलेलेच आहे दुखापतीचे सुद्धा कलम. चलो, दुखापतीचे तुम्ही कलम 121 वगैरे तुम्हाला मी ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेलंच आहे. लोकसेवकाला जर दुखापत घडवली तर साधी दुखापत, जबर दुखापत, त्या अनुषंगाने जो कलम होता तो कोणता होता? 121. लोकसेवकाला त्याचे कर्तव्यापासून प्रवृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत, जबर दुखापत, तो 121. जसं की IPC मध्ये 332, 333 होता, तसा जर लोकसेवकाला दुखापत झालीच तर 132 पोटकलम 121 पोटकलम 1 असेल, 121 पोटकलम 2 असेल. 2ला जबर दुखापत आहे, 1ला साधी दुखापत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तर हे लक्षात कसं ठेवायचं? जो कोणी लोकसेवकावर वासेल 32शी किंवा दाखवेल 32शी, वासेल 32शी हा शब्द वापरा. वासेल म्हणजे आपण काय दात वाचतो रे त्याच्यावर, म्हणजे हमला करण्याच्या तयारीत असतो. उगारतो मूठ, वासेल 32शी. जो कोणी लोकसेवकावर उगारेल मूठ, वासेल 32शी, तर त्यांनी हमला केला असं म्हणता येईल. मित्रांनो, इथं शिक्षा नवीन कायदा म्हणजे 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे, पण दखल आहे, अजामीन आहे. लक्षात घ्या, दखल आहे, अजामीन आहे, बिनतडजोडीचा आहे. महाराष्ट्र सरकारने याला 5 वर्ष शिक्षा केली, परत देवेंद्र फडणवीस सरकारने याला 2 वर्ष आणला. कारण 353 असे बरेच काही लोकप्रतिनिधींचा आरोप होता
की आम्ही जनतेचे कामं घेऊन जातो आणि लोकसेवक चुकीचा रिपोर्ट देतात आणि आमच्या विरोधात 353 दाखल करतात आणि आम्हाला खूप त्याचा त्रास होतो, मग आम्ही जनतेचे कामं करायचे का नाही करायचे, असा आवाज त्यामुळे फडणवीस सरकारने पुन्हा 5 वर्षाची शिक्षा 2 वर्ष आणली होती. सगळ्यांना माहिती 2 वर्षापूर्वीचा बद्दल असेल, परंतु केंद्राचा जो कायदा आहे जसा IPC होता तसा BNS, इथं मात्र 2च वर्षाची शिक्षा आहे आणि नवीन कायद्यातसुद्धा 2च वर्षाची शिक्षा आहे. इथं काय केलं जातं की एखादा लोकसेवक कायदेशीर कृती करावी किंवा करू नये, त्याला प्रतिबंध करावं, परावृत्त करावं, या अनुषंगाने त्या व्यक्तीवर एक प्रकारे फौजदारी पात्र बलप्रयोग किंवा हमला केला जातो. लोकसेवक असलेली कोणती व्यक्ती असा लोकसेवक, मग तो वरिष्ठ असेल कनिष्ठ असेल. लोकसेवकाची व्याख्या आपण ऑलरेडी 228 मध्ये पाहिलेलीच आहे. ओके, पहिला IPC 21 मध्ये लोकसेवक होता, आता इथं मात्र 228 मध्ये लोकसेवक आहे. लोकसेवक असलेली कोणती व्यक्ती असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास त्या व्यक्तीला प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून दाखाने प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने उद्देश जाणीव असते आणि त्यांनी कर्तव्य कायदेशीरपणे पार पाडत असताना अशा व्यक्तीने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्याच्यावर हमला, म्हणजे दोन्ही लक्षात घ्या, हमला पण आला व फौजदारी पात्र बलप्रयोग पण आला किंवा, म्हणून ह्या दोघा हमलाची व्याख्या आपण पाहिली. कधी कशामध्ये पाहिली, जसं की 129 मध्ये बलप्रयोगाची व्याख्या पाहिली, 130 मध्ये हमल्याची व्याख्या पाहिली. आता 130 हमलाची व्याख्या कशी लक्षात ठेवायची हे लक्षात घ्या. 130 हमलाची व्याख्या, याची सुद्धा ट्रिक्स बनवली. 130 हमल्याची व्याख्या, हमला या शब्दाची व्याख्याची ट्रिक्स माझ्याकडून द्यायची राहिली होती. आता सध्याच्याला निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, प्रचार जोरात चालू आहे. ह्या पक्षाच्या अध्यक्षाला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते हमला करतायत, दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षावर ह्या पक्षाचे कार्यकर्ते हमला करतात. घडीत बातमी वाचतो अमक्या अमक्या पक्षाच्या शाखा प्रमुखाला मारहाण झाली, अशा अमक्या अमक्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला हमला झाला, तो ह्या ठिकाणी गेला होता. तो हमला झाला म्हणजे काय, मग ज्या पक्षाच्या कार्यकर्त्याने हमला केला मग दुसऱ्या पक्षाचा लगेच तो अध्यक्ष म्हणतो की हा राजकीय पक्ष नाही, हा लोकशाही मार्गाने निवडणूक लढवणारा पक्ष नाही, तर हा हमला करणारी पार्टी आहे. ही हमला करणारी पार्टी आहे. हमला करणारी पार्टी लावा त्यांच्या 130. हमला करणारी पार्टी लावा त्यांच्या 130. 130 म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये हमल्याची व्याख्या आहे. 130 हमला करणारी पार्टी, अशी ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला द्यायची राहिली होती, ती तुम्ही लिहून घ्या. आता मित्रांनो, हे तुम्हाला जे 132 म्हणजे आपल्याला सिलेक्टेडच कलम अभ्यासक्रमात आहे. अशा प्रकारे आपण बलप्रयोग काय तर समजून घेतला. फौजदारी पात्र बलप्रयोगाची व्याख्या 128 120 आणि 8 किंवा 128 बलप्रयोगाची व्याख्या करा पाठ. नंतर आपण काय पाहिलं, फौजदारी पात्र बलप्रयोग 129 जो पुत्र मागं लावीन म्हणजे काय, गुन्हेगारी उद्देशाने इजा करण्याच्या अनुषंगाने प्राण्यामार्फत तिथं किंवा प्राण्यामार्फत स्वतःमार्फत वस्तूमार्फत. नंतर आपण 130 हमला करणारी राजकीय पार्टी, मग कलम 130 131 131 रागात नव्हता रावण म्हणजे गंभीर प्रक्षेपक कारण नसताना 3 महिन्यापर्यंत शिक्षा, तो NC अपराध आहे. 132 लोकसेवकाच्या कर्तव्य करत असताना त्यांनी कर्तव्य करू नये केलं म्हणून जे काय समोरचा व्यक्ती लोकसेवकावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करेल तो 132. जो लोकसेवकाला उगारेल मूठ दाखल 32 कलम लावा 132. 2 वर्षापर्यंत शिक्षा वगैरे आहे. तर मित्रांनो, 2 वर्षापर्यंत इतक्या मुदतीची कोणत्याही वर्ण म्हणजे साधा किंवा सश्रम किंवा द्रवदंड किंवा दोन्ही, हा अपराध मात्र दखल आहे, अजामीन आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सगळी संकल्पना क्लिअर केलेली आहे. कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी मला संपर्क करा. माझा मोबाईल नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये आहे, 9890934097. याच्यावर कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा. कसलीही अडचण असो, ॲडमिशन घेताना अडचण असो, ॲडमिशन झाल्यावर अडचण असो, मला बिंदास कॉल करू शकता. ॲडमिशन नसेल घ्यायचं तरीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कोणत्याही प्रकारची मदत लागू मला तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपला टेलिग्राम चॅनल @PSI गुरु, याच्यावर तुम्हाला काही प्रश्न मटेरियलसुद्धा शेअर केलं जातं, तो सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर मित्रांनो, इंटिग्रेटेड बॅचविषयी आपण माहिती सांगितलेलीच आहे, ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. तर आजचं लेक्चर इथं संपलं. धन्यवाद.